नमस्कार. न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मी सौरभ वाघमारे. या ठिकाणी आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर विद्यापीठाच्या माध्यमातून जे सोलापूर जिल्ह्यामध्ये विधी महाविद्यालय जे 3 आहेत त्या विधी महाविद्यालयाच्या या ठिकाणी आता परीक्षा चालू आहेत. त्या परीक्षा संदर्भामध्ये विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारे अडचणी येत आहेत किंवा विद्यापीठ या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याशी कशा प्रकारे खेळत आहेत किंवा कोणत्या प्रकारे हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांना कोणकोणत्या प्रकारचा त्रास सहन करावा लागत आहे, या सर्व बाबी या ठिकाणी आपण न्यूजच्या माध्यमातून प्रशासनाला किंवा या सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू महानवर सर यांच्या समोर आपण या ठिकाणी या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मांडणार आहे. या विद्यार्थ्यांसोबत आपण प्रामुख्याने या ठिकाणी प्रथम बातचीत करणार आहे. नमस्कार. नमस्कार. न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. या ठिकाणी तुम्ही सर्व विद्यार्थी जमा होण्या पाठीमागचा प्रमुख हेतू काय? सर्वप्रथम मी विधी महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. या ठिकाणी आमची ही पत्रकार परिषद किंवा तुम्ही या ठिकाणी आम्हाला विचारताय याच्या मागचा फक्त हेतू आमचा एकच आहे की गेले काही पाठीमागच्या दिवसात तुम्ही बघताय की 1 जानेवारी पासून 4 जानेवारी पर्यंत कायद्याचे किंवा LLB BLLB ची एक्झाम सुरू आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूरमध्ये हे एक्झाम सगळ्या सुरू आहेत. अडचण अशी निर्माण झालेली आहे की गेल्या 2-3 वर्षाखाली किंवा मागच्या 1 वर्षाखाली सुद्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर विद्यापीठाकडे सर्व विधी विद्यालयातील विद्यार्थी किंवा महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं किंवा कुलगुरू सरांना महानवर सरांना त्या ठिकाणी आंदोलन करून त्यांना निवेदनही देण्यात आलं होतं. तर हा नेमका प्रकार काय तुम्हाला मी सविस्तर सांगतो. हा विषय असा झालेला आहे की विधी महाविद्यालयातील जे काही विद्यार्थी आहेत त्यांची एक्झाम बार्शी विधी विद्यालय असेल, पंढरपूर असेल किंवा आपलं सोलापूर विधी विद्यालय असेल, या सर्व विधी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या ज्या परीक्षा आहेत त्या दुसऱ्या महाविद्यालयात घेतल्या जात आहेत. याच्यात गोंधळ अशा प्रकारे उडत आहे की समजा आता विधी महाविद्यालयाचा जर आपला पेपर दुसऱ्या महाविद्यालयात घेतला, त्या ठिकाणी लॉची कसल्याही प्रकारची फॅकल्टी नाहीये, बरोबर, लॉची कसल्याही प्रकारची फॅकल्टी शाखा नाहीये त्या विद्यालयामध्ये जिथं सेंटर आपण पेपर घेतो तिथं. मग विषय असा होता की तिथल्या सुपरवायझरला लॉचं कसल्याही प्रकारचं नॉलेज नसल्या कारणामुळे त्यांना लॉ काय आहे, ते क्वेश्चन पेपर कसे असतात, तो विषय काय आहे याची कसली त्यांना कल्पना नाहीये. त्यांचंही बरोबरच आहे ना, त्यांना माहितीच नाही की लॉ काय आहे, परंतु विद्यापीठाच्या आदेशानुसार त्यांना त्या ठिकाणी ती एक्झाम घ्यावी लागते. मग विद्यार्थी त्या ठिकाणी गेल्यानंतर प्रॉब्लेम विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा असा गोंधळ उडतोय की ते पेपरच चुकीचे वाटतात. समजा LLB चा पेपर आहे तर त्यांना BLLB चा क्वेश्चन पेपर, ठीक आहे, हे चुकतंय त्यांनाही कळतं. मग विद्यार्थ्यांना कसं असतं, उत्साह असतो पेपर सोडण्याचा. मग विद्यार्थी त्या ठिकाणी पेपर आलेला लगेच क्वेश्चन बघायला लागतात. कोणताच विद्यार्थी आलेला सगळे बघत नाही की बाबा क्वेश्चन काय आहे, ते लगेच सुरुवातीच होते ना, बाबा एक्झाम आपल्याला लवकर आटपायची आहे, क्वेश्चन पेपर सोडवायचा आहे या दृष्टिकोनातून. मग झालं असं की पुन्हा अर्धा तासाने विद्यार्थ्यांना की आपल्याला BLLB चा पेपर आला. मग त्यांनी त्या ठिकाणी तक्रार केली सुपरवायझरला की सर पेपर चुकी झालाय. मग त्या ठिकाणी त्यांनी त्यांची दखल लवकर न घेता उशिरा दखल घेतली आणि दखल उशिरा घेतली, त्यामुळे 2 ते 3 तास लेट झाला पेपर. 2चा पेपर त्या ठिकाणी खूप उशिरा सुरू झाला. विद्यार्थ्यांना घरी जायला संध्याकाळी 7-8 वाजल्या. मला एक म्हणायचंय, तुम्ही असल्या चुकीच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांच्या करिअरशी त्यांच्या नशिबाशी तुम्ही आज खेळत आहात. एक कायद्याचा विद्यार्थी कशासाठी आला असतो कायदा शिकायला, किंवा कायदाच नाही बाकी सुद्धा विद्यालय म्हणतो मी, तो विद्यार्थी कशासाठी आला असतो, आपल्या करिअरसाठी आलेला असतो शिकण्यासाठी. सर्वसामान्य कुटुंबातील सगळे विद्यार्थी आहेत, त्यांच्या तळमळीने ते शिकायला आलेले असतात, घरची परिस्थिती त्यांना बदलायची असते. आणि तुम्ही जर त्यांच्या परीक्षेसाठी असं जर या ठिकाणी खेळत असाल, त्यांची त्या ठिकाणी चिल्ल उडवत असाल, तर ती काय त्यांची मनस्थिती काय होत असेल. आणि गेले 1 दिवस नाही सर, गेले बघा या ठिकाणी आपण आपल्याकडे पेपर आलेला आहे की बघा LLB प्रश्नपत्रिका वाटपास 2 तास उशीर, बरोबर, LLB प्रश्नपत्रिका वाटण्यास 2 तास उशीर पंढरपूर पाटील महाविद्यालयातील हा प्रकार आहे. बघा यांनी काय सांगितले, LLBच्या 3ऱ्या व BLLBच्या 5व्या वर्गातील विद्यार्थ्यांची 1 जानेवारी 2025 ते 1 फेब्रुवारी 2025 दरम्यान परीक्षा सुरू आहेत. मग पहिला प्रकार असा घडला की 1 जानेवारी 2025 रोजी इक्विटी आणि ट्रस्ट या विषयाचा पेपर दुपारी 2 ते 5 दरम्यान होता, पण पेपर दुपारी 4:15 सुरू करण्यात आला. आता फक्त तुम्ही याची विचार घ्या की तुम्ही एक सुपरवायझर आहात, शिक्षक आहात, तुम्हाला त्याचं नॉलेज नाहीये त्या लॉचं. तुम्ही शिक्षक आहात तुमच्या फॅकल्टीचे, परंतु त्यांना लॉचं काही नॉलेज नाही, त्यांना प्रश्नपत्रिका समजल्या. मग 2चा पेपर जर 4:15 वाजता सुरू होत असेल तर त्या विद्यार्थ्यांना 2 तास करायचं काय, त्याची मनस्थिती ढासळते. आधीच विद्यार्थ्यांना थोडं टेन्शन असतं की पेपर आहे, सोडवायचा आहे, हे टेन्शन, त्याच्यासोबत टेन्शन अजून काय वाटतं, अजून 2 तास पेपर वाढला. मग त्याची मनस्थिती खाली होईल का नाही तुम्ही सांगा. पुढच्या दुसऱ्या पेपरचं त्यांचं त्या ठिकाणी जे काही नियोजन असतं, जे शेड्यूल असतं, ते सगळं कोलमडतंय. आणि हे कोलमडल्यामुळे त्यांना 2-2 तास लेट होतं. आणि पुन्हा पेपर किती 4:15 ते त्या ठिकाणी 4:15 पुढून पुन्हा 3 तास त्यांनी पेपर घेतला.
मग ह्याच्यामध्ये बघा तुम्ही टाइम किती गेला. विद्यार्थी सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी आलेले असतात, त्यांना ना जेवण आहे ना कोणत्या गोष्टी आहेत, त्या तिकडून आले इतके लांबून आलेल्या, मग त्यांना जायची पुन्हा अडचण निर्माण झाली, जायचं कसं यायचं कसं. तरी सुद्धा या सगळ्या ह्याला संकटाला ते सामोरे जाऊन त्या ठिकाणी गेले. आणि दुसऱ्या दिवशी आता एक दिवस चुकी झाल्या, मग त्या ठिकाणी माझं म्हणणं असं होतं की पहिल्या दिवशी तुमचं चुकलंय, क्वेश्चन पेपर चुकीचे वाटले, तुम्ही सगळ्या गोष्टी चुकीच्या केल्या, मग त्यावेळेस सुद्धा त्या ठिकाणी सोलापूर विद्यापीठाने ऍक्शन घेणं गरजेचं होतं का ना, तुम्ही सांगा, होतं का नाही गरजेचं. मग तरी सुद्धा त्यांनी ऍक्शन घेतली नाही 1 तारखेला. पुन्हा तसंच घडलं, अजून 2 तारीख 3 तारीख 4 तारीख अशा सलग पुन्हा 3 दिवस अजून या ठिकाणी अशा बाबतीत घडल्या. असं घडलं, मग 2-2 तास रोज असा विद्यार्थ्यांना लेट झाला, त्या विद्यार्थ्यांनी करायचं काय. आमची कुलगुरू सरांना, महानवर सरांना या ठिकाणी आमची कळकळीची विनंती आहे की ज्या त्या महाविद्यालयाचे पेपर ज्या त्याच महाविद्यालयामध्ये घ्या, ज्या त्या शिक्षकांना सुपरवायझर ठेवा. जर तुम्ही लॉच्या विद्यार्थ्यांना जर तुम्ही सायन्स फॅकल्टी, त्या ठिकाणी आर्ट फॅकल्टी किंवा कॉमर्स फॅकल्टीचे जर तुम्ही सुपरवायझर ठेवत असाल, तर त्यांचाही दोष नाही त्या शिक्षकांचा, त्यांना लॉचं नॉलेज नाही ना. मला एक म्हणायचं, तुम्ही विद्यार्थ्यांचा पेपर घेताय, विद्यार्थ्यांची एक्झाम घेताय, मग ती एक्झाम घेत असताना जो सुपरवायझर आहे त्याला त्या पेपरचं, त्या फॅकल्टीचं काहीतरी नॉलेज असं पाहिजे ना सर, बरोबर ना. त्यांना ते नॉलेज नाही, मग सगळे पेपर चुकतायत त्यांच्या, मग त्यांनी करायचं काय. मग आजपर्यंत तुम्हाला सांगतो, ही आजची गोष्ट नाहीये, आजची गोष्ट नाही. गेले 2-3 वर्ष आम्ही कुलगुरू सरांना सांगतो, सर आमचं बदला, त्या ठिकाणी बदला, आमचं सेंटर आम्हाला द्या, आम्हाला सेंटर द्या. आम्ही याचं मागचं हेतू एकच आहे की सेंटर आम्हाला का द्या, तर आमचे त्या ठिकाणी जे काही शिक्षक आहेत त्यांना त्या फॅकल्टीचं नॉलेज आहे, मग ते व्यवस्थित सांगतील ना. म्हणून आमची आज हात जोडून कळकळीची आमची विनंती आहे की महानवर सर, तुम्ही लवकरात लवकर, कुलगुरू सरांना आमची या ठिकाणी विनंती की आपण लवकरात लवकर याची ऍक्शन घ्या आणि ज्याचं त्याचं सेंटर ज्या त्या महाविद्यालयात घ्या आणि शैक्षणिक सुविधा या ठिकाणी व्यवस्थित सुरू राहू द्या. अशाने काय होत आहे, सोलापूर विद्यापीठाच्या मान खाली जात आहे, इतका गैरप्रकार सुरू आहे. आज तुम्ही बघताय, हा फक्त एका पेपरला नाही, भले 2-3 पेपरला ही बातमी गेलेली आहे. मग महाराष्ट्रातील जेवढी विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठांपैकी सोलापूर विद्यापीठाची मान खाली जात आहे. विद्यापीठाची मान खाली गेली म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांनी मान खाली जात आहे की नाही. यामुळं कायद्याचा विद्यार्थी असो किंवा अजून कोणत्या फॅकल्टीचा विद्यार्थी असो, सगळे विद्यार्थी संतापले आहेत, सगळ्यांची मनस्थिती खालवली आहे. म्हणून आमची नम्र विनंती आहे की आपण लवकरात लवकर याची ऍक्शन घ्या. जर तुम्ही याच्या लवकर नाही ऍक्शन घेतली तर आम्हाला याची ऍक्शन घ्यावी लागेल. आम्ही आंदोलन करू, मोर्चे काढू आणि शिक्षण मंत्री साहेब, मुख्यमंत्री साहेब आणि राज्यपाल साहेब यांना आम्ही जाऊन स्वतः निवेदन देऊ. या सर्व अधिकाऱ्यांवर तुम्ही निलंबन करण्याची कारवाई करा, अधिक त्या ठिकाणी कायदेशीर त्यांच्या कारवाई करा. कारण विद्यार्थ्याच्या तुम्ही मनस्थिती खालवायला लागलेले सर. मला एक सांगा, आपला आज पेपर झाला, तो उद्या पेपर आहे अजून त्यांचा, काही एक पेपर असतो का. गेले आता सांगा, आम्ही विद्यार्थी आहे, आम्ही गेले 6 महिने झाले सेमिस्टरच्या या पेपरसाठी, आम्ही गेले 6 महिने झालं कष्ट करतोय, रात्री दिवस करून आम्ही अभ्यास करतोय. आणि ह्या कशासाठी करतोय, या पेपरसाठी करतोय. आणि या पेपरमध्ये जर तुम्हाला त्या ठिकाणी हे नसेल, म्हणजे गांभीर्य नसेल त्या सुपरवायझरला की विद्यार्थ्यांची आपण एक्झाम घेतो त्यांना गांभीर्य नाही, आम्ही आमच्या तळमळीने पेपर सोडवा येतो ना त्या ठिकाणी, मग तुम्ही त्याचं गांभीर्य का घेत नाही. अरे आम्ही ज्याच्यासाठी झटतोय, ज्याच्यासाठी मरतोय, तेच पेपर तुम्ही व्यवस्थित घेत नसाल, याचा काय उपयोग आहे तुमच्या शिक्षण पद्धतीचा. सोलापूर विद्यापीठाला आमचा प्रश्न आहे, तुम्ही लवकरात लवकर याची ऍक्शन घ्या आणि ज्याच्या त्याचं सेंटर ज्याची त्याला घ्या, ज्याची त्याचे सुपरवायझर त्या ठिकाणी द्या, ज्याचं नॉलेज आहे त्या फॅकल्टीचं त्यांना द्या आणि शैक्षणिक सुविधा व्यवस्थित चालू ठेवा. तर तुम्ही शैक्षणिक सुविधा जर चालू नाही व्यवस्थित ठेवली तर अशाने आपल्या विद्यापीठाचं नाव खाली येईल. आज तुम्ही बघताय गैरप्रकार सुरू आहे ह्याच्यामध्ये. हा जो प्रकार घडत आहे, हा म्हणजे फक्त एका कॉलेज पुरता आहे का, सोलापूर जिल्ह्यातले जे 3 विधी कॉलेज आहेत त्या प्रत्येक कॉलेजमध्ये असाच प्रकार सुरू आहे? हा प्रकार जर तुम्ही व्यवस्थितरित्या बघितला तर बघा, ही पंढरपूरचा आहे, तुम्ही बार्शीकडे गेला किंवा सोलापूरकडे गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला आपोआपच तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल. आता तुम्ही मागाशी आपण बघितलं होतं की त्या ठिकाणी बातमीत आलं होतं की बार्शी विद्यालयात असा प्रकार घडलेला आहे. कुठं कुठं घडणार हा प्रकार, तिकडेही गैरव्यवस्था सुरू आहे, इकडे गैरव्यवस्था सुरू आहे. मग अशाने सोलापूरचं इकडे गैरव्यवस्था सुरू होईल ना. विद्यार्थी मनस्थिती खालवेल, किती दिवस तुम्ही मनस्थिती खालवा. विद्यार्थी संतापले आहेत, विद्यार्थ्यांचा अंत बघू नका. विद्यार्थ्यांनी जर या ठिकाणी ऍक्शन घ्यायचं ठरवलं तर आमचंही त्याच्यामध्ये नुकसान होईल, तुमचंही नुकसान होईल. म्हणून आम्हाला आमचा अभ्यास करू द्या, आमच्या चांगल्या प्रकारे आमचे पेपर सोडू द्या, तुम्ही व्यवस्थित घ्या. फक्त सर आमच्या एवढीच मान्य आहे की ज्याचं त्यांचं सेंटर ज्याच्या त्याला घ्या, ज्याच्या फॅकल्टीचे शिक्षक त्या ठिकाणी त्यांना सुपरवायझर ठेवा, एवढंच विनंती. या ठिकाणी जे विधी महाविद्यालयामध्ये शिकत असणारे विद्यार्थी आहेत त्यांची अशी मागणी आहे की ज्या कॉलेजमध्ये विद्यार्थी शिकत आहेत त्याच कॉलेजमध्ये प्रशासनाच्या माध्यमातून जादा स्टाफ किंवा पोलीस यंत्रणा राबवून CCTVच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात याव्यात. कारण आता जो प्रकार घडलेला आहे की ज्या विद्यार्थ्यांची जी परीक्षा आहे त्या परीक्षेचे पेपर त्या विद्यार्थ्यांना न देता वेगळ्या विषयाचे पेपर त्या विद्यार्थ्यांना मिळत आहेत, किंवा ज्या वेळेमध्ये पेपर सुरू व्हायला पाहिजे होता 2-2, 3-3 तास उशिरा त्या विद्यार्थ्यांना पेपर दिले जातात. अशा प्रकारे विद्यार्थ्यांशी या उज्ज्वल भवितव्याशी किंवा त्यांच्या भावी करिअर सोबत हे सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू महानवर सर हे या ठिकाणी करत आहेत. या ठिकाणी हे विद्यार्थी बाकीचे आपल्यासोबत बोलणार आहेत. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? वैभव ज्ञानेश्वर आठवले. हे वैभव आठवले सुद्धा विधी कॉलेजमध्ये शिकत आहेत. काय तुम्ही सांगाल प्रशासनाला?
प्रशासनाला माझी एवढीच विनंती आहे सर की सोलापूर विद्यापीठात जो काय हा प्रकार घडतोय की 2-2 तास पेपर असा उशिरा दिला जातोय आणि जी काही विद्यार्थ्याची अशी तारांबळ उडली ती म्हणजे जो अनुभवी विद्यार्थी आहे की बाबा LLB फर्स्ट LLBचा असो BLLBचा असो लास्ट इयरचा असो त्यांचे पेपर आता चालू आहेत त्यांची काय तारांबळ उडली सर ते त्यांना कसं आहे अनुभव आहे अगोदर पण आमच्यासारख्या फ्रेश विद्यार्थ्यांना आम्ही काय करायचं कारण आम्ही जे काय 2 तास आम्ही कसा डोक्यात एकच विचार असतोय सर की जे काय आपण अभ्यास करतोय ते पटकन आपल्या ह्याच्यात लिहायचं कारण जिकडे तिकडे म्हणजे टाइमनुसार वेळेवर पूर्ण हो एवढीच आमची इच्छा असते आणि ते कसं काय होते 2 तास जर का मेंटॅलिटी पूर्ण चेंज होते सर 2 तास पेपर उशिरा झाल्याने मेंटॅलिटी चेंज झाल्यामुळे सर जे काय आमचे म्हणजे वैयक्तिकरित्या जे नुकसान होते ना त्याच्यावर सरांनी जरा लक्ष देण्याची गरज आहे. कुलगुरूंना गेल्या 2 वर्ष झालं विद्यार्थी वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून किंवा उपोषणाच्या माध्यमातून कुलगुरूंना या ठिकाणी मागणी करत आहेत की ज्या कॉलेजमध्ये विद्यार्थी शिकत आहेत त्याच कॉलेजमध्ये प्रामुख्याने परीक्षा घेतल्या पाहिजेत. तुम्हाला असं वाटत असेल तर त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा राबवा, CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी परीक्षा घ्या. पण ज्या शिक्षकांना त्या विषयाचं किंवा लॉचं कोणतंही ज्ञान नसताना तुम्ही सुपरविजनला त्या ठिकाणी शिक्षक पाठवत आहात आणि या अशा प्रकारे विद्यार्थ्यांसोबत गोंधळ उडत आहे. त्यांना ज्या विषयाचे पेपर पाहिजेत त्या विषयाचे पेपर न मिळता त्यांना वेगळ्या विषयाचे पेपर दिले जात आहेत किंवा वेळेमध्ये पेपर द्यायला पाहिजे होते पण 2-2, 3-3 तास या ठिकाणी विद्यार्थ्यांना पेपर दिले जात आहेत. या सर्व घटना बघून तुम्ही या ठिकाणी उच्च शिक्षण मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील किंवा महाराष्ट्राचे राज्यपाल असतील किंवा आपल्या सोलापूरचे विद्यापीठाचे कुलगुरू महानवर सर यांना काय सांगाल तुम्ही सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने? महानवर साहेबांना माझी एवढीच विनंती आहे की जे काय आमचं म्हणजे आतापर्यंत भविष्यात जे आता विद्यार्थ्यांचे नुकसान झालेलं त्याची काही भरपाई होणार नाही पण इथून पुढे जे काही विद्यार्थ्यांचं नुकसान होईल त्या बाबतीत महानवर साहेबांनी लक्ष केंद्रित करावं आणि जे काय आमची मागणी आहे की बाबा सेंटर म्हणजे विधी महाविद्यालयाचं सेंटर हे विधी महाविद्यालयाला द्यावं जेणेकरून ज्या त्या गोष्टी करणार ज्या त्या प्रकारे चांगल्या घडतील एवढीच सांगण्याची इच्छा आहे माझी की कसं आहे नवरा बायकोच्या भांडणामध्ये सासू सुनेच्या भांडणामध्ये नवऱ्याला त्रास नको एवढंच फक्त म्हणायचं आहे. ह्याच्या पाठीमागचा जे काय उद्देश आहे हे तुम्ही साध्य करून घ्या एवढंच मला ही वाटेल दुसरं काय सुद्धा नाही. या ठिकाणी जे प्रतीक खंदार आहेत यांचं असं म्हणणं आहे की तुमचं प्रशासनातील वैयक्तिक काय मतभेद असतील ते मतभेदाचं रूपांतर या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी किंवा या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याशी खेळून तुम्ही या ठिकाणी करू नका. तुमचं काय मतभेद असतील ते तिकडेच राहू द्या पण विद्यार्थ्यांना नाहक त्रास त्याचा नाही झाला पाहिजे. या ठिकाणी नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? संचिता ननोरे. माझा पहिला विषय हा आहे की युनिव्हर्सिटीमध्ये टाइम असतो पेपरला, लिमिट असतो 3 तासाचा पेपर. 3 तासानंतर 1 सेकंद सुद्धा विद्यार्थ्याच्या हातात पेपर घेतला जात नाही, लगेच पेपर काढून घेतात. मग पेपर झाल्यानंतर टाइम झाल्यानंतर तुम्ही 2-2, 3-3 तासांनी पेपर विद्यार्थ्यांना देता कशावरून? युनिव्हर्सिटीचा हा नियम आहे का की पेपरच्या टाइम नंतर 2-2 तासांनी तुम्ही एवढ्या वेळ विद्यार्थ्यांना थांबवून घेता? आणि असं जर युनिव्हर्सिटीने जर नियम काढला असेल तर मग बाकीच्यांना का नाही ना? मग लॉच्या स्टुडंट बाबतीतच हा असा विषय झाला. यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही पेपर संपल्यानंतर 1 मिनिट सुद्धा पेपर तुम्ही विद्यार्थ्यांच्या हातामध्ये ठेवत नाही, लगेच पेपर तुम्ही ओढून घेता. पण या ठिकाणी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या माध्यमातून जे वेळापत्रक दिलेलं आहे परीक्षे संदर्भामध्ये त्या वेळापत्रकामध्ये किंवा त्या टाइम टेबलमध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना पेपर न देता 2-2, 3-3 तास उशिरा पेपर देता. पण पेपर संपल्यानंतर 1 मिनिट सुद्धा विद्यार्थ्यांच्या हातामध्ये पेपर ठेवत नाही. यानंतर तुम्ही कुलगुरूंना पुढे काय सांगाल? हीच मागणी आहे की परत असं कधी व्हायला नाही पाहिजे आणि प्रत्येक विद्यार्थ्याचा तुम्ही विचार करायला पाहिजे की बाबा कशामुळे असं. या ठिकाणी हे विद्यार्थी आहेत ते सर्वसामान्य कुटुंबातून मिडल क्लास फॅमिलीतून हे विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांच्या कुटुंबातील सर्व म्हणजे घरातील लोकांची इच्छा आहे की आपलं घरातील मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या हे वकील झाली पाहिजे. पण या ठिकाणी विद्यापीठाच्या माध्यमातून हे वकील होण्याच्या यांच्या स्वप्नांना कुठंतरी या ठिकाणी आडफाटा हे विद्यापीठाचे कुलगुरू महानवर सर हे करत आहेत असं या ठिकाणी दिसून येतात. हे नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? मी एकनाथ हनुमंत शेमडे. प्रामुख्याने सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर विद्यापीठामध्ये 3 कॉलेज आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी विधी कॉलेज, बार्शी, पंढरपूर आणि सोलापूर. या 3 कॉलेज जवळ मी बघतो की आम्ही जवळजवळ मी ज्या कॉलेजवर शिक्षण घेत आहे पंढरपूरमध्ये जवळजवळ 150 किलोमीटरवरून मी या कॉलेजमध्ये येतो. अशा अनेक विद्यार्थी 150-200 किलोमीटरवरून या शिक्षणाचा लाभ घेण्याचं कारण तालुक्या जिल्ह्यामध्ये अनेक कॉलेज नाहीत, 3च विधी कॉलेज आहेत. आणि या 3 विधी कॉलेजमध्ये असताना 5 वर्ष लॉ करून किंवा 3 वर्षाचा BA LLB लॉ करून किंवा प्री लॉ करून जर विद्यार्थ्यांना अजून वकिलांना एवढं नॉलेज नाही तर
समजत नाही पूर्ण लॉ काय आहे. तर अशा विद्यार्थ्यांचं सेंटर जर तुम्ही दुसऱ्या कॉलेजला, ज्या ठिकाणी लॉ कॉलेजचा उल्लेख नाही किंवा ज्या ठिकाणी लॉ कॉलेजचा लॉ कॉलेजमध्ये त्या शिक्षकांना माहित नाही लॉ काय आहे, लॉचा अर्थ माहित नाही, अशा ठिकाणी जर तुम्ही सेंटर देत असाल तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं खूप नुकसान होते. कारण की एखाद्या प्रश्नपत्रिके किंवा एखाद्या विद्यार्थ्यांना अडचण आली, एखादी बाबा तांत्रिक अडचण निर्माण झाली तर त्यांना विचारलं तर त्याचं त्यांना निरसन करता येत नाही तिथल्या शिक्षकांना. त्यामुळे माझी एवढीच मागणी आहे, मी जास्त काय बोलत नाही पण अत्यंत तळमळीने बोलतोय की मला माझ्या तालुक्यामध्ये मी लॉला ऍडमिशन घेण्याचं कारण आहे की मला माझ्या तालुक्यामध्ये एका विषयावर वकील मिळाला नाही. हायकोर्टात मला याचिका दाखल करायला सुद्धा वकील निर्माण झाला नाही, त्यासाठी मी स्वतः लॉला उतरलोय. त्यामुळे मला या कुलगुरूंना आणि विद्यापीठाला मला एवढंच सांगायचं की जर तुम्ही ज्या त्या कॉलेजचं सेंटर ज्या त्या कॉलेजला नाही दिलं तर आम्ही येणाऱ्या दिवसामध्ये आंदोलन करू, तुमच्या विद्यापीठासमोर उपोषण करू. एवढ्या नाही तर आम्ही तसंच आता येणाऱ्या 1-2 दिवसात आम्ही निवेदन शिक्षण मंत्र्याला आणि मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदनाद्वारे इशारा देणार आहे. जर कुलगुरूंनी महानोर सरांनी जर आम्हाला न्याय नाही दिला आणि आमच्या कॉलेजचं सेंटर जर आम्हाला प्रत्येक सोलापूरला असेल, पंढरपूरला असेल, बार्शीला असेल, ज्या त्या कॉलेजचं सेंटर आम्ही शिक्षण घेता ज्या कॉलेजमध्ये त्याच कॉलेजचं सेंटर त्या कॉलेजला नाही दिलं तर आम्ही ह्या कुलगुरूंवर सर कारवाई करावी म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना आणि शिक्षण मंत्र्यांना पत्र देणार आहे, निवेदन देणार आहे. आणि एवढ्यावर जर नाही मिळालं नाही तर 100% आम्ही विद्यापीठासमोर, सोलापूर विद्यापीठासमोर आम्ही आंदोलनाचा इशारा देत आहे आणि 100% येणाऱ्या दिवसात आम्ही आंदोलन करणार. या ठिकाणी या विधी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची अशी मागणी आहे की या बातमीनंतर सुद्धा सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू महानवर सर यांनी विद्यार्थ्यांच्या बाजूने कोणताही निर्णय नाही घेतला तर भविष्यामध्ये आम्ही सोलापूर विद्यापीठासमोर सोलापूर जिल्ह्यातील विधी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करू. तेवढ्यावरही प्रशासन नाही ऐकलं तर आम्ही मुख्यमंत्री, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, उच्च शिक्षण मंत्री यांना सुद्धा या ठिकाणी पत्रव्यवहार आम्ही करणार आहे. आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना न्याय देण्याची भूमिका आमची सर्वांच्या असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन अभिजित वाघमारेसह मी सौरभ वाघमारे, ER न्यूज मराठी.